सातारा जिल्ह्यात शिवसेनेत सध्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत घडतंय बिघडतंय नक्की काय सध्या सुरू आहे त्यावर मी आज विश्लेषण करणार आहे. नमस्कार, मी विका भोसले. आपण पाहता यशवंत नगरी न्यूज. शिवसेना पक्ष सातारा जिल्ह्यात आता हळूहळू मोठा होत चाललेला आहे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेचे 15 सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. विशेषतः पाटण बरोबर कोरेगाव आणि फलटण या ठिकाणी सुद्धा सध्या शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. मात्र एका बाजूला मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघपणे वाढत असतानाच काही दिवसापासून शिवसेनेला बंडाळीला सामोरं जावं लागतंय. यामध्ये पहिली बंडाळी आली ती म्हणजेच आमदार महेश शिंदे यांच्या रूपानं आणि महेश शिंदे यांनीच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अ, बंड पुकारून त्यांचे 2 सदस्य यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. म्हणजेच काय तर सध्या सातारा जिल्ह्याच्या शिवसेनेमध्ये काही गोष्टी घडतायत, काही गोष्टी बिघडतायत. त्यातच शिवसेनेचे प्रमुख जे 2 शिलेदार आहेत ते म्हणजे चंद्रकांत जाधव जिल्हा प्रमुख आणि दुसरे जिल्हा प्रमुख रणजितसिंह भोसले या दोघांनी उघडपणे पक्षश्रेष्ठींच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. पक्षश्रेष्ठी म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात नव्हे, तर सध्या जी सातारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख निवडी आहेत, या निवडीमध्ये 6 महिन्यापूर्वी आलेल्या त्यांनी आमच्या मुलाखती घ्याव्यात का? आणि आम्ही का द्याव्यात? आणि आमची पक्षनिष्ठा काय? आम्ही 30 वर्ष शिवसेनेमध्ये अ, काम करतोय आणि हा आमचा अपमान आहे, असं पवित्रा किंबहुना पत्रकारांच्या समोर ही खदखद चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले यांनी व्यक्त केली. आता मुद्दा काय राहतो, की शिवसेना हा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी गरुड झोप घेतोय. काही दिवसापूर्वी खरं तर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये 13 राज्यातील प्रमुख शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली आणि आता शिवसेना पक्ष राष्ट्रीय पक्षाकडे झेप घेत असताना सातारा जिल्ह्यातल्याच सुपुत्राचंच नेतृत्व हा करत असताना हा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत असताना सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखांची असलेली बंडाळी, जिल्हा प्रमुखांची असलेली नाराजी ही खरं तर शिवसेनेला न मानवणार आहे. आता मुद्दा काय होता, चंद्रकांत जाधव जे जिल्हा प्रमुख अनेक वर्ष जिल्हा प्रमुख आहेत किंवा रणजित भोसले सुद्धा, हे दोन्ही मास लीडर आहेत खरं. मास लीडर म्हणजे काय, की शिवसेनेचे दोन्ही चेहरे आहेत. त्यांचा मुद्दा काय होता, की संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत फलटणचे, आत्ता 6 महिन्यापूर्वी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हे दोन्ही शिवसेनेचे नेते जे आहेत, या शिवसेना नेत्यांच्या मार्फत या जिल्हा प्रमुखांच्या निवडणुका या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. तर निवडणुका म्हणजे निवडी होणार आहेत जिल्हा प्रमुखांच्या. मग या जिल्हा प्रमुखाच्या निवडीसाठी खरं तर आज त्या मुलाखती आहेत कदाचित मला वाटतं. आणि या निवडीच्या बाबतीत या 6 महिन्यापूर्वी आलेल्या या नेत्यांना आम्ही मुलाखती द्यायच्या का? हा प्रश्न या ठिकाणी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले यांनी व्यक्त केलेला आहे. ही खदखद त्यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर एकंदरीत जर 30 वर्ष निष्ठा असलेले हे दोन्ही नेते यांनी ही खदखद व्यक्त करायला हवी होती का नाही पाहिजे होती? हा खरा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांचा एक दुसरा एक मुद्दा आहे, की मलिदा खाणारे लोकं ही शिवसेनेमध्ये पुढं-पुढं करतायत आणि कॉन्ट्रॅक्टर सुद्धा पुढं-पुढं करतायत आणि पक्ष संघटनेतले खरे काम करणारे कार्यकर्ते हे मागे फेकले गेलेले आहेत. ही त्यांची खरी व्यथा आहे, खदखद आहे. मग ही खदखद जी त्यांनी व्यक्त केली, ही योग्य की अयोग्य? खरं तर पक्ष संघटना एक शिस्तीने चालणारा हा शिवसेना पक्ष आहे आणि पक्ष संघटनेमध्ये एक साचा ठरवून दिलेला असतो. या साच्यामध्ये खरं तर जो जिल्ह्याचा जो प्रभारी आहे, जिल्ह्याचा जो संपर्क प्रमुख आहे. आता सध्या जो शिवसेनेच्या माध्यमातून अ, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी शिवसेना काम करते. आता शरद कणसे जे संपर्क प्रमुख आहेत, हे या ठिकाणी काम करतायत. शरद कणसे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना, खाली जे पक्षातले जे संघटनेतले कार्यकर्ते अनेक वेळा नाराज झालेले सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत मिळत होते. मात्र उघडपणे प्रमुख नेत्यांनी केलेली खदखद ही खरं तर
अचंबित करणारी होती. मात्र चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले यांनी जी केलेली जी मागणी आहे, ती आमच्या मते, मीडियाच्या मते साफ चुकीची आहे. ती का चुकीची आहे? चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले यांनी गेल्या 30 वर्षापासून शिवसेना मोठी केली, किंवा पूर्वी ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर होते. नंतर एकनाथ शिंदेच्या सोबत आले दोघं, किंवा दोघांनाही पद जिल्हा प्रमुख दिली. मात्र एक पक्षाची सिस्टम ठरलेली असते. ज्यावेळी जिल्हा प्रमुख निवडला जातो, त्यावेळी प्राथमिकता त्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मध्ये किती जिल्हा प्रमुखसाठी इच्छुक आहेत, यांची सुद्धा चाचपणी केली जाते. या चाचपणीसाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी सुद्धा ही जी कमिटी आहे, ही कमिटी गठीत केलेली आहे. आणि या कमिटीमध्ये सध्या म्हणजे संजीवराज नाईक निंबाळकर असतील, चंद्रहार पाटील असतील, किंवा शरद कणसे असतील, किंवा आणि कोण 2 सदस्य असतील. या सदस्यांच्या माध्यमातून मुलाखती देण्यास मला माझा असा एकंदरीत वाटतं, की चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले यांनी ऑब्जेक्शन घेण्याचं कुठलंच कारण नाही. म्हणजेच काय, तुमच्या पक्षनिष्ठेबद्दल कुठली शंका घेण्याचं काही कोणाला काही कारण नाही. मात्र अशा पद्धतीनं मीडियाच्या समोर व्यक्त होणं, किंवा नाराजी व्यक्त करणं, किंवा उघडपणे व्यक्त होणं, हे मोठ्या संघटनेतल्या मोठ्या नेत्यांना हे अशोभनीय आहे. म्हणजेच काय, तर शिवसेनेच्या या सगळ्या चाललेल्या या घडामोडीमध्ये 2 जिल्हा प्रमुखांनी उघड केलेली नाराजी ही आता सगळ्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय आहे. याचा थेट परिणाम पक्ष संघटनेवर सुद्धा होऊ शकतो. म्हणजेच काय, जर चंद्रकांत जाधव आणि रणजितसिंह भोसले यांच्यासारखे मोठे शिवसेनेतले नेते हेच जर पक्ष संघटनेला चॅलेंज करत असतील, तर हे चुकीचं आहे. आता दुसरा मुद्दा, अनेक वर्ष चंद्रकांत जाधव आणि रणजित सिंह भोसले हे शिवसेनेचं नेतृत्व करतात. म्हणजे जिल्हा प्रमुखपदी माझ्या माहितीनुसार 15 वर्ष, म्हणजे रणजित भोसले आता 5 वर्ष फादर बॉडीचे जिल्हाध्यक्ष झाले असतील. मात्र योगचे जिल्हाध्यक्ष ते 10 ते 15 वर्ष मनसेपासून ते काम करतायत. मनसेमध्ये सुद्धा जिल्हा प्रमुख होते, आणि नंतर शिवसेनेमध्ये सुद्धा जिल्हा प्रमुख म्हणून योगचे झाले, आणि आता सुद्धा अनेक वर्ष त्याच पदावर दोघं जर काम करत असतील, आणि नवीनना सुद्धा संधी कधी मिळणार आहे शिवसेनेमध्ये, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यामुळं त्यांनी सुद्धा मोठं मन दाखवून या सर्व निवड प्रक्रियेला मोठ्या ज्या पक्षाचा जो प्रोटोकॉल आहे, या प्रोटोकॉलचा आदर करून या ज्या मुलाखतीला आदरानं खरं तर ह्या नेत्याने निवडी केलेल्या ज्या कमिटी आहेत, त्यांच्यासमोर जायला काहीच हरकत नाही. म्हणजेच काय, तर एकंदरीत शिवसेनेमध्ये चाललेलं हे अंतर्गत पक्षांच्या अंतर्गत पेल्यातलं वादळ जे आहे, ते शंभूराज देसाई कसं शमवतात, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण एका बाजूला संजीवराज नाईक निंबाळकर, चंद्रहार पाटील यांच्यासारखे मास लीडर आहेत. मास लीडरचा अर्थ काय? तर ते जिल्हा परिषद ते 4-4, 5-5 उमेदवार निवडून आणतात. यामुळे शिवसेनेला अशा मास लीडरची सुद्धा गरज आहे. जशी पक्ष संघटनेमधील निष्ठावंतांची गरज आहे, तशीच जे उमेदवार निवडून आणू शकतील, जो आमदार होईल पुढच्या भविष्यकाळामध्ये, हे सुद्धा पक्ष संघटनेसाठी महत्वाचं आहे. यामुळं पालकमंत्री शंभूराज देसाई यांना या दोघांचा मिलाप कसा करता येईल, हे पाहणं गरजेचं आहे. मात्र एकंदरीत एवढंच, तर पक्ष संघटना वाढीसाठी चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले यांनी केलेलं काम हे कुणी नाकारू शकत नाही. मात्र नव्यानं आलेले संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, चंद्रहार पाटील असतील, यांच्यासारख्यांना सुद्धा नेते म्हणून मानण्याची मानसिकता आता हा पक्ष संघटनेच्या जिल्हा प्रमुखांना घ्यावी लागेल. एवढंच मात्र या ठिकाणी सांगावं वाटतं. पाहत राहा यशवंतनगरी न्यूज.